बघा आता पाचवा आणि सहावा थेरम आपला बाकी होता. ठीक आहे, पाचवा आणि सहावा थेरम सहसा पेपरमध्ये विचारला जात नाही. ठीक आहे, म्हणजे त्याला सिरियसली घ्यायची गरज नाही जास्त. फक्त याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता हा जो थेरम आहे सेक इनव्हर्सचा, तो लास्ट टाइम फर्स्ट आणि लास्ट टाइम तो ऑक्टोबर 2005 मध्ये विचारला गेला होता. त्याच्यानंतर आणि त्याच्या अगोदर तो विचारला गेलेला नाही. आणि सेकंड 6 जो नंबरचा आहे कोसेक इनव्हर्सचा, तो फर्स्ट अँड लास्ट टाइम ऑक्टोबर 2004 मध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या अगोदर पण नाही आणि त्याच्यानंतर पण विचारलेला नाहीये. फक्त त्याचे फॉर्म्युला लक्षात ठेवा. महत्वाचे कोणते आहे? पहिले 4 साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स यांचे डेरिव्हेटिव्ह. कारण की हे विचारले का जात नाही, कारण की हे आपल्याला ग्राफवर प्रूव्ह करावे लागतात आणि हे ग्राफ पेपर बोर्ड प्रोव्हाइड करत नाही. ठीक आहे, यासाठी विचारलं जात नाही. तर बघा फॉर्म्युला कसा आहे. इफ सेक y इक्वल टू सेक इनवर्स x सच दॅट मॉड ऑफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 अँड 0 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू पाय अँड y इज नॉट इक्वल टू पाय बाय 2. y इक्वल टू सेक इनवर्स असं फंक्शन आहे की x ची जी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आहे ते 1 किंवा 1 पेक्षा जास्त पाहिजे. y अँगल जो आहे तो 0 किंवा 0 पेक्षा मोठा, पाय किंवा पाय पेक्षा लहान. पण त्यात अजून एक अशी कंडिशन आहे की y हा पाय बाय 2 नको. पाय बाय 2 का नको? कारण की y इक्वल टू पाय बाय 2 म्हणजे पाय बाय 2 या अँगल साठी कॉस सेक ची व्हॅल्यू काय असते? अनडिफाइंड असते, नॉट डिफाइंड असते. ठीक आहे, देन dy अपॉन dx इक्वल टू, आता याचे दोन फॉर्म्युले मिळतात. 1 अपॉन x रूट x स्क्वेअर मायनस 1 इफ x ग्रेटर दॅन 1. जर x ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल, x ची व्हॅल्यू 1 पेक्षा काय असेल? मोठी असेल, तर व्हॅल्यू काय मिळते? 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह काय मिळतो? 1 अपॉन x रूट x स्क्वेअर मायनस 1. आणि जर x ची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान असेल, x ची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान असेल, तर -1 अपॉन x इंटू रूट x स्क्वेअर मायनस 1. आता सहसा आपण बघा, आता असं जर आपण कन्सिडर केलं y इक्वल टू सेक x, y इक्वल टू सेक x. ठीक आहे, हे विचारात वगैरे आलो. तिथं x काय मानला जातो? अँगल. ठीक आहे, किंवा जाऊ द्या x सारखंच घेऊ, कन्फ्युजन नको. x इक्वल टू सेक y. तर हा y काय इथं? हा अँगल आहे. y काय? अँगल. आणि x काय? त्याची व्हॅल्यू आहे, जे येणारी जी व्हॅल्यू असेल. ठीक आहे, x इक्वल टू सेक y. तर हे जी व्हॅल्यू आहे त्याची, ते व्हॅल्यू बघा तुम्ही सेकचे टेबल बघा. सेकच्या कोणत्याही अँगल साठी व्हॅल्यू एक तर 1 मिळेल, -1 मिळेल, पण 1 आणि -1 च्या मध्ये मिळणार नाही. ठीक आहे, सेकच्या कोणत्याही अँगल साठी तुम्ही व्हॅल्यू बघू शकता टेबल मध्ये तुमच्याकडे जर असेल तर. -1 आणि 1 म्हणजे -1 पेक्षा आणि मोठी आणि 1 पेक्षा लहान अशी कोणतीच व्हॅल्यू सेक मध्ये मिळत नाही. लक्षात? म्हणून इथे x ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आणि किंवा -1 पेक्षा लहान मानलेली आहे. -1 आणि 1 च्या मध्ये व्हॅल्यू मिळत नाही. ठीक आहे, म्हणून त्याचे दोन आन्सर मिळतात. जर x ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तर 1 अपॉन x इंटू रूट x स्क्वेअर मायनस 1. आणि जर x ची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान असेल तर -1 अपॉन x इंटू रूट x स्क्वेअर मायनस 1. त्याच्यामध्ये एक नोट दिलेली होती, ती नोट अशी आहे. The derivative of sec inverse x is always positive because the graph of sec inverse x is always increasing. Sec inverse x चा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो नेहमी कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, का? कारण की sec inverse x चा जो ग्राफ आहे तो ग्राफ नेहमी कसा असतो? इन्क्रीजिंग असतो. आता तुम्ही डायग्राम काढले सांग, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे, अशा प्रकारे काहीतरी मिळालं असेल. ठीक आहे, इथं असं लक्षात. हे काय दाखवतं? हे y ची व्हॅल्यू म्हणजे हे y ऍक्सिस आणि हे x ऍक्सिस, म्हणजे याच्यामध्ये हे व्हॅल्यू नेहमी तुम्हाला इन्क्रीजिंग दिसेल, म्हणजे वरती जाताना दिसेल. ठीक आहे, म्हणजे ग्राफ ऑलवेज कसा असतो? इन्क्रीजिंग असतो. त्यामुळे सेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह कसा मानला जातो? पॉझिटिव्ह मानला जातो. पुढे, इफ y इक्वल टू कोसेक इनवर्स x सच दॅट mod of x greater than or equal to 1 minus pi by 2 less than or equal to y less than or equal to pi by 2 y is not equal to 0. आता y equal to cosec inverse x असा फंक्शन आहे ज्याच्यामध्ये x ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा मोठी पाहिजे,
वाय अँगल कसा पाहिजे -π/2 किंवा त्याच्यापेक्षा मोठा आणि π/2 किंवा त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे -π/2 π/2 च्या मध्ये असेल वाय अँगल. मग y इज नॉट इक्वल टू 0, y हा 0 नको, अँगल 0 नको, कारण की 0 अँगल साठी कोसेक ची व्हॅल्यू नॉट डिफाइंड असते. देन dy/dx इक्वल टू -1/x into root x² - 1 इफ x ग्रेटर दॅन 1. जर x ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो -1/x into root x² - 1. आणि जर x ची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x into root x² - 1. तर हे दोन थेरम फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्रूफ लिहायची गरज नाही, कारण की पेपरमध्ये विचारला जात नाही सहसा. आतापर्यंत बघा हे तुमच्या समोरच आहे, ठीक आहे. एकच वेळा विचारलेलं गेलेलं आहे, ते पण खूप वर्ष आधी, 15-16 वर्ष आधी, ठीक आहे. आता याचं नोट बघा. द डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनव्हर्स एक्स इज ऑलवेज निगेटिव्ह बिकॉज द ग्राफ ऑफ कोसेक इनव्हर्स एक्स इज ऑलवेज डिक्रीजिंग. कोसेक इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतो निगेटिव्ह असतो. का? कारण की त्याचा ग्राफ कसा असतो डिक्रीजिंग, ठीक आहे. असं खाली डिक्रीज होतो लक्षात, त्यामुळे तो निगेटिव्ह असतो, ठीक आहे. आता आपण तो टेबल एक्सप्लेन करू. हे जे आपण थेरम घेतलेले 6, ठीक आहे, त्याचे एक शॉर्ट टेबल आहे, त्याच्यामध्ये सर्व कंडिशन्स आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, ते आपण आता घेऊ. बघा टेबल मध्ये 3 कॉलम आहे. पहिला कॉलम आहे y म्हणजे फंक्शन, dy/dx म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि त्याचे कंडिशन्स, ठीक आहे. कोणत्या इन्व्हर्स साठी काय कंडिशन आहे, ठीक आहे. पहिला बघा y sin इनव्हर्स x, त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/√1 - x². त्याची कंडिशन काय आहे -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1, सॉरी -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1 आणि -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू π/2. याच्यामध्ये कंडिशन कशी आहे x ची व्हॅल्यू -1 किंवा त्याच्यापेक्षा मोठी आणि 1 किंवा त्याच्यापेक्षा लहान तशी पाहिजे. y अँगल कसा पाहिजे -π/2 किंवा त्याच्यापेक्षा मोठा आणि π/2 किंवा त्याच्यापेक्षा लहान, ठीक आहे. दुसरे cos इनव्हर्स x, cos इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/√1 - x². याच्यामध्ये कंडिशन तशीच आहे जवळपास -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू y. x ची व्हॅल्यू -1 किंवा त्याच्यापेक्षा मोठी, 1 किंवा त्याच्यापेक्षा लहान आणि अँगल कसा पाहिजे 0 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू पाय, ठीक आहे. y ची व्हॅल्यू 0 किंवा 0 पेक्षा मोठी आणि पाय किंवा पाय पेक्षा लहान पाहिजे. tan इनव्हर्स x, tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/1 + x². कंडिशन काय आहे x बिलॉंग्स टू r. आता हा x कोणताही रिअल नंबर असेल, म्हणजे येणारी जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ती व्हॅल्यू कोणतीही रिअल नंबर असू शकते. अँगल मात्र कंडिशन कशी आहे -π/2 पेक्षा मोठा आणि π/2 पेक्षा लहान, म्हणजे -π/2 पण नको आणि π/2 पण नको, ठीक आहे. cot इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/1 + x². कंडिशन x बिलॉंग्स टू r. x कोणताही रिअल नंबर, म्हणजे येणारा आन्सर कोणताही रिअल नंबर असेल. अँगलची कंडिशन काय आहे 0 पेक्षा मोठा आणि पाय पेक्षा लहान, 0 पण नको पाय पण नको, ठीक आहे. 0 पेक्षा मोठा पाय पेक्षा लहान. आता हे दोन आहे सेक इनव्हर्स कोसेक इनव्हर्स. सेक इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह आपण आता बघितला 1/x into root x² - 1. कोणासाठी x ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तेव्हा. कंडिशन काय x ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा मोठी पाहिजे. y अँगल 0 किंवा 0 पेक्षा मोठा आणि पाय किंवा पाय पेक्षा लहान, पण y अँगल π/2 नको. आणि -1 x ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तर असा डेरिव्हेटिव्ह मिळतो आणि x ची व्हॅल्यू जर -1 पेक्षा लहान असेल तर असा डेरिव्हेटिव्ह मिळतो -1/x into root x² - 1. कोसेक इनव्हर्स x, त्याचा डेरिव्हेटिव्ह -1/x into root x² - 1 फॉर x ग्रेटर दॅन 1. x ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तर असा डेरिव्हेटिव्ह मिळतो आणि जर x ची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असेल तर असा डेरिव्हेटिव्ह मिळतो 1/x into root x² - 1, ठीक आहे. कंडिशन काय x ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा मोठी, y अँगल -π/2 किंवा त्याच्यापेक्षा मोठा आणि π/2 किंवा त्याच्यापेक्षा लहान आणि y हा 0 नको, ठीक आहे. असा टेबल. हे टेबल फक्त तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि फक्त 1 2 3 4 यांचे प्रूफ लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढचा टेबल घेऊ. आता पुढचा पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कॉम्पोजिट फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे पण कॉम्पोजिट आहे, म्हणजे
म्हणजे साइन इनवर्स एक्सच्या ठिकाणी साइन इनवर्स एफ ऑफ एक्स आहे, कॉस इनवर्स एक्सच्या ठिकाणी कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह. आता कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, आपण जसं पहिलं फॉर्म्युलानुसार डेरिव्हेटिव्ह घेतो त्यानंतर परत एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये कसं आहे बघा, साइन इनवर्स एफ ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतला जाईल. आता साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. याच्या ठिकाणी फक्त एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स टाकायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हा 1/√1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू परत एफ डॅश एक्स म्हणजे परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. पहिले बाहेरचा फंक्शनचा बघा, बाहेरच्या रूलनुसार डेरिव्हेटिव्ह घेतला. ठीक आहे, इथं डायरेक्टली हा मल्टिप्लाय करून टाकलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पहिले बाहेरचा फंक्शन घेतला, बाहेरचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इंटू परत मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. लक्षात. ठीक आहे, फॉर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स लेस दॅन 1 म्हणजे फंक्शन जो आहे एफ ऑफ एक्स त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कशी पाहिजे, 1 पेक्षा लहान पाहिजे. ठीक आहे, पुढे कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स. कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह सेम कॉसच्या रूलनुसार -1/√1 मायनस एफ ऑफ एक्स स्क्वेअर इंटू परत एफ डॅश एक्स. तो एफ डॅश एक्स वरती मल्टिप्लायला लिहून टाकलेला आहे. ठीक आहे, फॉर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स लेस दॅन 1 याची पण कंडिशन तशी, एफ ऑफ एक्स ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कशी पाहिजे, 1 पेक्षा लहान. ठीक आहे, निगेटिव्ह नाही, निगेटिव्ह राहत नाही, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कधी निगेटिव्ह राहत नाही, फक्त 1 पेक्षा लहान पाहिजे. tan इनवर्स एफ ऑफ एक्स 1/√1 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर इंटू परत एफ डॅश एक्स. ठीक आहे, म्हणजे एफ डॅश एक्स अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर. कॉड इनवर्स एफ ऑफ एक्स मायनस एफ डॅश एक्स अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर सेक इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. आता याच्यामध्ये फक्त एकच घेतलेला आहे, एक फॉर्म्युला. लक्षात, म्हणजे ग्रेटर दॅन 1 साठी फक्त सेक इनवर्स एफ ऑफ एक्स याच्यामध्ये एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू रूट एफ ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. बघा ते असं आहे 1/x इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू परत एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, त्यानुसार घेतलेलं आहे. कोसेक इनवर्सचा मायनस एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू रूट एफ ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे, एफ ऑफ एक्सची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी पाहिजे. लक्षात. ते हे कॉम्पोजिट फंक्शन्स आहे. कॉम्पोजिट फंक्शन मध्ये आपण काय करतो, अगोदरचं बाहेरचा फंक्शन असतो त्याचा रूल अप्लाय करतो, त्याचा फॉर्म्युला इंटू परत मधला फंक्शन जो असेल तो त्याचा डेरिव्हेटिव्ह परत घेतो. ठीक आहे, एफ डॅश एक्स. ठीक आहे, अशा प्रकारे. लक्षात. पुढचं टेबल घेऊ बघा. आता आपण पुढचं टेबल घेऊ, त्याच्यामध्ये आहे सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी काही फॉर्म्युले आहे. पहिला आहे साइन इनवर्स ऑफ साइन थिटा इक्वल टू थिटा किंवा साइन ऑफ साइन इनवर्स एक्स इक्वल टू एक्स. म्हणजे फंक्शन आणि त्याचा इनवर्स दोघं जर असले तर तो अँगल ॲज इट इज आपल्याला मिळतो. म्हणजे साइन इनवर्स ऑफ साइन थिटा इक्वल टू थिटा किंवा साइन ऑफ साइन इनवर्स एक्स इक्वल टू एक्स. म्हणजे हा साइन इनवर्स साइन इनवर्स कट होऊन जातात, ॲज इट इज आपल्याला अँगल मिळतो. कॉसचा पण सेम तसंच, कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा इक्वल टू थिटा किंवा कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स इक्वल टू एक्स. म्हणजे एक कॉस फंक्शनचा इनवर्स किंवा इनवर्सचा कॉस फंक्शन ॲज इट इज आपल्याला अँगल मिळतो. बघा टॅनचं पण सेम तसंच, टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा इक्वल टू थिटा, टॅन ऑफ टॅन इनवर्स एक्स इक्वल टू एक्स. ठीक आहे. त्यानंतर कॉट सेम, कॉट इनवर्स ऑफ कॉट थिटा इक्वल टू थिटा आणि कॉट ऑफ कॉट इनवर्स एक्स इक्वल टू एक्स. सेक इनवर्स ऑफ सेक थिटा इक्वल टू थिटा, सेक ऑफ सेक इनवर्स एक्स इक्वल टू एक्स. ठीक आहे. म्हणजे हे जे 6 फॉर्म्युले आहे, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, यांचं कसं असतं, म्हणजे एक कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ठीक आहे, त्याचा इनवर्स जर आपण त्यांचं एकमेकांचं फंक्शन जर घेतलं तर आपल्याला ॲज इट इज अँगल मिळतो. म्हणजे ते इनवर्स आणि तो फंक्शन दोघं कट होऊन जातात. आता 7 बघा, साइन इनवर्स ऑफ कॉस थिटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन π/2 मायनस थिटा इक्वल टू π/2 मायनस थिटा. आता हे कसं आलं बघा, कॉस थिटा. आता कॉस आणि साइन दोघं एकमेकांचे काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहे. मग कॉम्प्लिमेंटरीचा फॉर्म्युला यूज केला. आता कॉस थिटा काय असतो, साइन 90 मायनस थिटा, मग 90 म्हणजे π/2. ठीक आहे. म्हणजे इथं कॉस थिटाला कसं लिहिलं आहे, साइन π/2 मायनस थिटा. बाकी हा बाहेरचा साइन इनवर्स ॲज इट इज आहे.
ठीक आहे. मग परत साईन इन्व्हर्स साईन कट हा फॉर्म्युला अप्लाय करायचा इथं, म्हणजे फक्त अँगल उरतो π/2 मायनस थिटा. इथं कॉस इन्व्हर्स ऑफ साईन थिटा, इथं पण साईन थिटाचा कॉम्प्लिमेंटरी फॉर्म्युला यूज करायचा. आता साईन थिटा काय असतो, कॉस 90 मायनस थिटा. परत मग कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस, हे सर्व कट काय राहील, फक्त π/2 मायनस थिटा. त्यानंतर टॅन इन्व्हर्स ऑफ कॉट थिटा. आता टॅन आणि कॉट दोघं एकमेकांची कॉम्प्लिमेंटरी आहे. मग कॉट थिटाचा फॉर्म्युला यूज केला टॅन 90 मायनस थिटा. ठीक आहे. टॅन इन्व्हर्स टॅन हे कट झाले, काय राहिलं फक्त π/2 मायनस थिटा. त्यानंतर कॉट इन्व्हर्स ऑफ टॅन थिटा. टॅन थिटासाठी कॉम्प्लिमेंटरी फॉर्म्युला यूज केला, म्हणजे बाहेरचा कॉट इन्व्हर्स ॲज इट इज टॅन म्हणजे कॉट 90 मायनस थिटा. कॉट आणि कॉट इन्व्हर्स कट π/2 मायनस थिटा. सेक कोसेक सुद्धा तसेच एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहेत. सेक इन्व्हर्स ऑफ कोसेक थिटा इक्वल टू कोसेक थिटाचा फॉर्म्युला यूज केला सेक 90 मायनस थिटा. मग सेक इन्व्हर्स सेक कट π/2 मायनस थिटा. कोसेक इन्व्हर्स ऑफ सेक थिटा इक्वल टू कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक π/2 मायनस थिटा. सेक थिटा म्हणजे कोसेक 90 मायनस थिटा, कॉम्प्लिमेंटरी. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं या कोचा अर्थ असतो कॉम्प्लिमेंटरी. ठीक आहे. साईन कोसाईन, टॅन कोटॅन म्हणजे कॉट. ठीक आहे. सेक कोसेक म्हणजे को म्हणजे कॉम्प्लिमेंटरी. ठीक आहे. पुढे 30 नंबरचा एक्झाम्पल बघा, 30 नंबरचा एक फॉर्म्युला बघा. आता हे रेसिप्रोकल्सचे. ठीक आहे. इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साईन इन्व्हर्स एक्स इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 1/x. साईनचा रेसिप्रोकल असतो कोसेक. ठीक आहे. साईनचा रेसिप्रोकल काय असतो, कोसेक. तर इथं कसं येईल, साईन इन्व्हर्स एक्स म्हणजेच कोसेक इन्व्हर्स 1/x, म्हणजे रेसिप्रोकल कोणाचा येईल, एक्सचा. ठीक आहे. एक्सचा रेसिप्रोकल होईल. कोसेक इन्व्हर्स एक्स इक्वल टू साईन इन्व्हर्स 1/x याचाच सारखा एक्झाम फॉर्म्युला आहे. ठीक आहे. बघा साईनचा इन्व्हर्स असतो कोसेक म्हणजे साईनचा रेसिप्रोकल कोसेक, कोसेकचा रेसिप्रोकल साईन. कॉसचा रेसिप्रोकल सेक म्हणजे कॉस इन्व्हर्स एक्स इक्वल टू सेक इन्व्हर्स 1/x. सेकचा रेसिप्रोकल कॉस. सेक इन्व्हर्स एक्स इक्वल टू कॉस इन्व्हर्स 1/x. टॅनचा रेसिप्रोकल कॉट. टॅन इन्व्हर्स एक्स इक्वल टू कॉट इन्व्हर्स 1/x. कॉटचा रेसिप्रोकल टॅन. कॉट इन्व्हर्स एक्स इक्वल टू टॅन इन्व्हर्स 1/x. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता 5 फॉर्म्युला राहिले. आता साईन इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स एक्स इक्वल टू π/2. साईन आणि कॉस म्हणजे कॉम्प्लिमेंटरी जे आहेत, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इन्व्हर्स फंक्शन, कॉम्प्लिमेंटरी इन्व्हर्स फंक्शनची सम नेहमी कशी असते, π/2 असते. ठीक आहे. लक्षात. साईन इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स एक्स इक्वल टू π/2. टॅन इन्व्हर्स एक्स प्लस कॉट इन्व्हर्स एक्स इक्वल टू π/2 आणि सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स इक्वल टू π/2. ठीक आहे. हे विशेष काहीच नाही आहे, हे फक्त कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या फॉर्म्युल्यावरून बनवलेले आहे. ठीक आहे. म्हणजे एक फंक्शन आणि त्याचं कॉम्प्लिमेंटरी दोघांची सम किती असते, π/2. π/2 म्हणजे आपण म्हणतो ना, हे साईन आणि कॉस एकमेकांची कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल माहिती आहे तुम्हाला, ज्या दोन अँगलची सम 90 डिग्री असते त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. तर हे साईन कॉस कॉम्प्लिमेंटरी आहे, दोघांची प्लस 90. टॅन कॉट कॉम्प्लिमेंटरी आहे, दोघांची सम 90. सेक कोसेक कॉम्प्लिमेंटरी एकमेकांचे, दोघांची सम 90. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि आता हे दोन महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. टॅन इन्व्हर्स. टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय. दोन वेगवेगळ्या अँगलसाठी टॅन इन्व्हर्स. टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस XY. आपण तो एक फॉर्म्युला पाहिला आहे टॅन ए प्लस बीचा. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला कसा असतो, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. त्याच्यासारखा फॉर्म्युला थोडा रिलेटेड. टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस XY. इथं प्लस असेल तर वरती प्लस. ठीक आहे. टॅन इन्व्हर्स एक्स मायनस टॅन इन्व्हर्स वाय सेम असाच फॉर्म्युला आहे, फक्त मायनससाठी. म्हणजे इथं प्लस असेल तर वरती प्लस घ्यायचा, खाली मायनस घ्यायचा. ठीक आहे. इथं मायनस असेल तर उलटा करायचं, वरती मायनस घ्यायचा आणि इथं खाली प्लस. टॅन इन्व्हर्स एक्स मायनस टॅन इन्व्हर्स वाय इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन एक्स प्लस वाय. ठीक आहे. हे 23 फॉर्म्युले आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. सोपे सोपे आहे, काही कठीण नाही आहे. आता पुढचं घेऊ आपण सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन. काही इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन घेऊ. आता एक्सप्रेशन एक्झाम्पलमध्ये जर काही एखादं एक्सप्रेशन आलं असं हे सारखं,
ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. आता सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन. एक्सप्रेशन जर असं आलं √1 - x², ठीक आहे, तर एक्सप्रेशन सबस्टिट्यूशन कसं करायचं, x = sin θ और x = cos θ. x = sin θ किंवा x = cos θ सबस्टिट्यूशन करायचं. हे डेरिव्हेटिव्ह बाय सबस्टिट्यूशन मेथडने डेरिव्हेटिव्ह काढणे त्या मेथडमध्ये यूज केले जातात. म्हणजे √1 - x² जर आलं असं एक्सप्रेशन काही एक्झाम्पलमध्ये, तर सबस्टिट्यूशन कसं करायचं, एक तर एक्सची व्हॅल्यू sin θ टाकायची किंवा cos θ टाकायची, दोघांपैकी कोणतंही सबस्टिट्यूशन आपण करू शकतो. परत √1 - x² जर असं आलं तर x = tan θ और x = cot θ. याच्यामध्ये पण असंच x = tan θ किंवा x = cot θ आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. पुढे √x² + 1 किंवा √1 + x², x² + 1 म्हणा का 1 + x² म्हणा सेम आहे. त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन कसं करायचं, x = sec θ और x = cosec θ. एक्सची व्हॅल्यू sec θ किंवा cosec θ सबस्टिट्यूट करायची, एक्सची व्हॅल्यू. ठीक आहे, त्यानंतर √a + x/a - x किंवा और √a - x/a + x, म्हणजे रूटमध्ये वरती a + x खाली a - x किंवा वरती a - x खाली a + x. तर अशा वेळी सबस्टिट्यूशन करायची, x = a cos 2θ और x = a cos θ. ठीक आहे, a हा इथं कोणताही कॉन्स्टंट नंबर असेल, 1 राहू शकतो, 2 राहू शकतो, 3 राहू शकतो, 4 राहू शकतो. ठीक आहे, कोणताही कॉन्स्टंट नंबर असेल लक्षात, अशी सबस्टिट्यूशन करायची. तर आता बघा, जसं इथं याच फॉर्म्युलावरून हा a1 आहे. ठीक आहे, म्हणून एची व्हॅल्यू 1 घेतली म्हणजे हा 1 इथं दिसला नाही. ठीक आहे, √1 + x/1 - x और √1 - x/1 + x. तर अशा ठिकाणी सबस्टिट्यूशन कसं करायचं, x = cos 2θ और x = cos θ. √a + x² - x² और √a - x²/a + x². अशा वेळी सबस्टिट्यूशन करायचा x²चा. इथे x होता म्हणून x ची व्हॅल्यू टाकली, इथे x² म्हणून x² ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. x² = a cos 2θ और x² = a cos θ. ठीक आहे, असं सबस्टिट्यूशन करायचं. पुढे 2x/1 + x², 2x/1 + x² जर एक्सप्रेशन असलं तर सबस्टिट्यूशन काय करायचं, x = tan θ. 1 - x²/1 + x² जर असं असेल तर x = tan θ. ठीक आहे, त्यानंतर 3x - 4x³ और 1 - 2x², 3x - 4x³ और 1 - 2x² जर असेल तर x = sin θ. ठीक आहे, त्यानंतर 4x³ - 3x और 2x² - 1 जर असं असेल तर x = cos θ. हे का, कारण की याचे बघा ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले आहे. बघा 3 sin θ - 4 sin³ θ. ठीक आहे, किंवा 1 - 2 sin² θ. हा फॉर्म्युला असतो बघा sin 2θ 3θ का. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे 3x - x³/1 - 3x² जर असं असेल तर x = tan θ. आणि जर कॉम्पोजिटच्या फॉर्ममध्ये असेल 2 × f(x/1 + f(x²) और 1 - f(x²/1 + f(x²). बघा याच्यावरून हे फॉर्म्युले, इथं एक्सच्या ठिकाणी f(x) आहे फक्त. ठीक आहे, तर सबस्टिट्यूशन काय, f(x) = tan θ. तर असे सबस्टिट्यूशन आहे, जेव्हा ते एक्झाम्पल येतील तेव्हा आपल्याला समजेल.